वेलकम फ्रेंड्स. आज आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. इंट्रोडक्शन. ऑल मटेरियल ऑब्जेक्ट्स हॅव नॅचरल टेंडन्सी टू गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अर्थ. निसर्गामधील प्रत्येक वस्तू जी आहे ही पृथ्वीकडे आकर्षित होत असते. इन मेनी नॅचरल फिनॉमेना लाईक कोकोनट फॉलिंग फ्रॉम ट्रीज, raindrops falling from the clouds, etc., the same tendency is observed. झाडावरनं पृथ्वीकडे पडणारं फळ, क्लाउड्समधनं पृथ्वीकडे येणारे रेनड्रॉप्स हे याचे उदाहरणं आहेत. हे फळ आणि क्लाउड्समधले रेनड्रॉप्स हे पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत आहेत, त्यामुळे पृथ्वीकडे खेचले जात आहेत. All bodies are attracted towards the earth with constant acceleration. This fact was recognized by Italian physicist Galileo. He is said to have demonstrated it by releasing two balls of different masses from the top of Leaning Tower of Pisa, which reached the ground at the same time. निसर्गातली प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते आहे. प्रत्येक वस्तूमधलं ॲक्सलरेशन एकसारखं आहे. ही बाब सर्वप्रथम इटालियन फिजिसिस्ट गॅलिलिओ याने ओळखली आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने लिनिंग टॉवर ऑफ पिझावरनं दोन वेगवेगळ्या मासेसचे बॉल्स वरतून सोडले आणि हे दोन्ही बॉल पृथ्वीवरती एकाच वेळेस खाली पोहोचलेले आहेत. Indian astronomer and mathematician Aryabhatta studied the motion of moon, earth and other planets in the 5th century AD. In his book Aryabhatiya, he concluded that the earth revolves about its own axis and it moves in a circular orbit around the sun. Also, the moon revolves in a circular orbit around the earth. Almost 1,000 years later, after Aryabhatta, Tycho Brahe and Johannes Kepler studied planetary motion through careful observations. Kepler analyzed the huge data meticulously recorded by Tycho Brahe and established 3 laws of planetary motion. भारतीय ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन आर्यभट्टा याने मून, अर्थ आणि इतर प्लॅनेट्स यांचं मोशन 5th सेंचुरीमध्ये अभ्यासलं. त्याच्या पुस्तकामध्ये त्याने निष्कर्ष मांडलेले आहे. त्या निष्कर्षामध्ये असं नमूद केलेलं आहे की अर्थ जी आहे ही स्वतःच्या ॲक्सिस भोवती रिव्हॉल्व होते आणि त्याचबरोबर ती सूर्याभोवती देखील सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असते. त्याचबरोबर मून जो अर्थचा सॅटेलाइट आहे हा देखील अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतो. जवळपास 1000 वर्षानंतर आर्यभट्टाने हे जे काही सांगितलेलं आहे त्याच्या जवळपास 1000 वर्षानंतर टायको ब्रे आणि जोहान्स केपलर याने निरीक्षणाद्वारे प्लॅनेटरी मोशन अभ्यासलेलं आहे. त्यानंतर केपलर याने टायको ब्रेने जे काही अथक प्रयत्न करून नोंद केलेल्या आहे त्याच्या वहीमध्ये त्या नोंदींचा अभ्यास करून त्याने 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हे मांडलेले आहेत. ही शोड दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट्स फॉलो दीज लॉज. त्याने हे सांगितलं की हे जे 3 नियम आहे या 3 नियमानुसारच प्लॅनेट्सचं मोशन हे घडतं आहे. द रिझन वाय प्लॅनेट्स ओबे दिज लॉज वॉज प्रोव्हाइडेड बाय न्यूटन. त्याने नियम सांगितले पण प्लॅनेट्स या नियमानुसारच का रिव्हॉल्व करतात याचं स्पष्टीकरण हे न्यूटनने मांडलेलं आहे. ही एक्सप्लेन्ड दॅट ग्रॅव्हिटेशन इज द फिनॉमिनॉन रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग प्लॅनेट्स इन देअर ऑर्बिट अराउंड द सन. The moon revolves round the earth also due to gravitation. Gravitation compels dispersed matter
to coalesce, hence the existence of the earth, sun and all material macroscopic objects in the universe. न्यूटनने जे काही कारण सांगितलेलं आहे या मोशनसाठी ते आहे ग्रॅव्हिटेशन. या ग्रॅव्हिटेशनमुळे हे प्लॅनेट्स रिव्हॉल्व करत आहेत. मग अर्थ सूर्यभोवती रिव्हॉल्व करते आहे कारण अर्थ आणि सनमध्ये ग्रॅव्हिटेशन आहे. मून अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करतो आहे कारण अर्थ आणि मूनमध्ये ग्रॅव्हिटेशन आहे. ग्रॅव्हिटेशन जे आहे जो काही डिस्पर्स्ड मॅटर आहे, डिस्पर्स्ड मॅटर म्हणजे विखुरलेला मॅटर. ग्रॅव्हिटेशनमुळे हा विखुरलेला जो काही मॅटर आहे तो कोइलिज होतो, एकत्रित येतो आणि तो एकत्रित येऊन हे सन, अर्थ आणि इतर प्लॅनेट्स जे आहेत यांच्या निर्मितीचं स्पष्टीकरण आपल्याला मिळतं. एव्हरी मॅसिव्ह ऑब्जेक्ट इन द युनिवर्स experiences gravitational force. It is the force of mutual attraction between any two objects by virtue of their masses. निसर्गामधले कुठल्याही दोन वस्तू ज्यांना मास आहे, या मासेसमुळे त्यांच्यामधील अस्तित्वात येणारा जो काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणायचं आहे. इट इज ऑलवेज अन अट्रॅक्टिव्ह फोर्स विथ इन्फानाइट रेंज. It does not depend upon intervening medium. It is much weaker than other fundamental forces. Gravitational force is 10 raised to minus 39 times weaker than strong nuclear force. आपण मागच्या चॅप्टरमध्ये लॉज ऑफ मोशनमध्ये 4 प्रकारचे फंडामेंटल फोर्सेस स्टडी केलेले आहेत. तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे आणि इथं सांगितलेल्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स या आपण तिथेही बघितलेल्या आहेत. केपलर्स लॉज. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन डिस्क्राइब द ऑर्बिट्स ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन. ही पब्लिश्ड फर्स्ट 2 laws in 1609 and the third law in 1619. These laws are the result of the analysis of the data collected by Tycho Brahe through years of observation of the planetary motion. Tycho Brahe हा एक शास्त्रज्ञ आहे. याने निरीक्षणाद्वारे अनेक प्लॅनेट्सचे मोशन बारकाईने अभ्यासले आणि अभ्यास करून त्याने काही नोंदी ज्या आहेत आपल्या वहीमध्ये मांडून ठेवलेल्या होत्या. पण तो वारल्यानंतर त्याचं सहकारी जोहान्स कॅपलरने त्या नोंदी वाचल्या, अभ्यासल्या आणि त्यावरनं त्याने हे 3 मोशनचे नियम, लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, हे 3 नियम त्याने मांडलेले आहेत. प्रथम 1609 मध्ये त्याने 2 नियम मांडले. त्यानंतर 1619 मध्ये त्याने 3रा नियम मांडलेला आहे. या लॉजमुळे प्लॅनेट्स जे आहेत सूर्याच्या भोवती, त्या प्लॅनेट्सच्या ज्या ऑर्बिट्स आहेत त्या ऑर्बिट्स बद्दल माहिती आपल्याला या लॉजवरनं मिळू शकते. ड्रॉइंग अँड इलिप्स. इलिप्स जॉमेट्रिकल पार्ट आहे. इलिप्स कसा तयार होतो, इथं एका कार्डबोर्डवरती 2 खिळे रोवायचे आहेत. त्याच्यावरती त्याच्या अवतीभोवती, त्या खिळ्यांच्या अवतीभोवती एक दोरीचं लूप तयार करायचं आहे आणि त्या दोरीला या 2 खिळ्यांवरनं पास करायचं आहे. त्या दोरीमध्ये एक पेन्सिल अडकवायची आहे आणि या दोऱ्यांना टाईट करून घ्यायचं आहे. टॉट म्हणजे टाईट करून घ्यायचं आहे. या दोन्ही बाजूंच्या दोऱ्या टाईट झाल्यानंतर त्या पेन्सिलला गोल फिरवायचं आहे. मग या पेन्सिलला गोल फिरवल्यानंतर जो आकार तयार होईल त्याला इलिप्स म्हणायचं आहे. इलिप्स तयार करण्यासाठी हे 2 बिंदू महत्त्वाचे आहेत, ए आणि बी. या 2 बिंदूंना आपण फोकस असं म्हणणार आहोत. पहिला नियम आहे लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचा पहिला नियम, लॉ ऑफ ऑर्बिट. ऑल प्लॅनेट्स मूव इन अन इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय ऑफ द इलिप्स. इथं हे इलिप्सचा आकार दिसतोय, अंडाकृती दिसते, इलिप्टिकल आकार आहे. एस आणि एस डॅश हे त्याचे 2 फोकस आहेत. एका फोकसवरती म्हणजे एस या स्थानावरती सन आहे. मग सनच्या अवतीभोवती सर्व प्लॅनेट्स जे आहेत हे अशा पद्धतीने इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात.
all planets move in elliptical orbits around the sun, with the sun at one of the foci of the ellipse. त्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या फोकसवरती सूर्य उपस्थित आहे. The orbit of the planet around the sun is shown in figure 5.1. Here S and S dash are the foci of the ellipse, the sun being at S. S आणि S dash हे इलिप्सचे दोन फोकाय आहेत आणि सन जो आहे हा S स्थानावरती आहे. P is closest point along the orbit from S and is called perihelion. P पॉइंट जो आहे या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये या सन पासून म्हणजे फोकस पासून सगळ्यात जवळ आहे. मग त्या फोकस पासून सर्वात जवळ असणारा जो पॉइंट आहे त्याला पेरिहिलॉइन असं म्हणायचं आहे. A is the farthest point from S and is called aphelion. A जो आहे S पासून A पर्यंतचं अंतर सर्वात लांब आहे. मग या सर्वात लांबच्या पॉइंटला ॲपेहिलॉइन असं म्हणायचं आहे. पेरिहिलॉइन आणि ॲपेहिलॉइन. पेरिहिलॉइन म्हणजे सगळ्यात जवळचा पॉइंट, ॲपेहिलॉइन म्हणजे सर्वात लांबचा पॉइंट. PA इज द मेजर ॲक्सिस. या रेषेची लांबी पी पासून ए पर्यंतची लांबी ही सगळ्यात मोठी लांबी असणार आहे, म्हणून PA या लांबीला मेजर ॲक्सिस म्हणायचं आहे. आणि मेजर ॲक्सिस हे अंतर नेहमी 2a ने दर्शवलं जाणार आहे. सो मेजर ॲक्सिस इज इक्वल टू 2a. PO अँड AO आर सेमी मेजर ॲक्सिस. P पासून O पर्यंतचं अंतर किंवा A पासून O पर्यंतचं अंतर याला सेमी मेजर ॲक्सिस असं म्हणायचं आहे. सेमी मेजर ॲक्सिसची लांबी ही 2a निम्मी म्हणजे A असणार आहे. MN इज द मायनर ॲक्सिस. आता सेमी मेजर ॲक्सिसला परपेंडिक्युलर जर आपण काढली तर या रेषेला म्हणजे MN या रेषेला सेमी मायनर ॲक्सिस म्हणायचं आणि सेमी मायनर ॲक्सिसची लांबी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ही 2b असणार आहे. सो MN इज मायनर ॲक्सिस 2b. MO किंवा ON आर सेमी मायनर ॲक्सिस इज इक्वल टू अंतर आहे b. Laws of areas. The line that joins the planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. प्लॅनेट आणि सूर्य या दोघांना जोडणारी रेष, ही रेष जी आहे ही सारख्या वेळेमध्ये सारखा एरिया ट्रेस करणार आहे. पुन्हा एकदा बघा. द लाईन दॅट जॉईन्स द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट आणि सनला जॉईन करणारी रेष. स्वीप्स, स्वीप म्हणजे झाडणे, ट्रेस करणं. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सपोज P पासून P पासून या P कडे जाण्यासाठी T वेळ लागतोय. मग इथं ही रेडियस वेक्टर रोटेट झालेली आहे. जेव्हा रेडियस वेक्टर रोटेट होईल तेव्हा ती एरिया ट्रेस करेल. जर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी आणि त्याच्या विरुद्ध या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत येण्यासाठी लागणारा वेळ जर सारखा असेल तर या निळ्या भागांमध्ये जो एरिया दाखवलेला आहे हा एरिया सेम असणार आहे. जर टाइम सेम निवडला तर रेडियस वेक्टरने ट्रेस केलेला एरिया देखील सेम असणार आहे. केपलर ऑब्झर्व्ड दॅट planets do not move around the sun with uniform speed. They move faster when they are nearer to the sun, while they move slower when they are farther from the sun. This is explained by this law. केपलरने असा विचार केलेला आहे की प्लॅनेट्स जेव्हा सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात तेव्हा त्यांचा स्पीड युनिफॉर्म नसतो. जेव्हा ते प्लॅनेट्स सूर्याच्या जवळ येतात तेव्हा ते फास्ट मूव्ह होत आहेत आणि जेव्हा ते सन पासून दूर जातात तेव्हा त्यांचं मोशन हे स्लो डाऊन होतं आहे, म्हणजे स्पीड कमी होतो आहे. जवळ असताना वेग जास्त आणि दूर गेल्यानंतर या भागामध्ये तो दूर गेलेला आहे, या भागात स्पीड कमी असेल आणि सूर्याच्या या भागामध्ये तो जवळ आलेला आहे म्हणून या भागामध्ये त्याचा वेग जास्त असणार आहे.
Figure 5.2 shows the orbit of a planet. The shaded areas are the areas swept by SP, the line joining planet and the sun, in fixed interval of time. These are equal according to second law. S पासून P, इथं पण P घेता येईल. S पासून P पर्यंत काढलेली रेष म्हणजे रेडियस वेक्टर. मग जेव्हा पार्टिकल मूव्ह होतो तेव्हा तो एरिया ट्रेस करतोय, या भागातला एरिया असो किंवा या भागातला एरिया असो. या दोन्ही भागातले एरिया जर टाइम इंटरवल सेम निवडलेला असेल तर डाव्या बाजूचा शेडेड एरिया आणि उजव्या बाजूचा शेडेड एरिया हे दोन्ही इक्वल असायला पाहिजे आहे या नियमानुसार. The laws of area can be understood as outcome of conservation of angular momentum. Conservation of angular momentum या प्रिन्सिपलवरनं आपल्याला लॉज ऑफ एरिया अंडरस्टँड करणं सोपं जाईल. It is valid for any central force. A central force on an object is a force which is always directed along the line joining the position of the object and a fixed point, usually taken to be the origin of the coordinate system. हा जो नियम आहे हा सेंट्रल फोर्स साठी लागू पडतोय. सेंट्रल फोर्स म्हणजे काय आहे तर असा फोर्स जो त्या ऑब्जेक्ट वरती जेव्हा ऍक्ट होतो त्याचं डायरेक्शन एका फिक्स्ड पॉइंटकडे असणार आहे. जेव्हा फोर्स मोशनच्या दरम्यान एखादा फोर्स एखाद्या फिक्स्ड पॉइंटकडे प्रत्येक क्षणाला एखाद्या फिक्स्ड पॉइंटकडे डायरेक्टेड असेल तर त्या फोर्सला म्हणायचं आहे सेंट्रल फोर्स. अ सेंट्रल फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट इज अ फोर्स विच इज ऑलवेज डायरेक्टेड along the line joining the position of the object and a fixed point, usually taken to be the origin of coordinate system. तो जो फिक्स्ड पॉइंट आहे त्याला ओरिजिन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम आपण गृहीत धरणार आहोत. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द सन ऑन अ प्लॅनेट इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द सन अँड द प्लॅनेट. इट इज दस अ सेंट्रल फोर्स. सूर्याचा फोर्स प्लॅनेटवरचा जो फोर्स आहे हा सेंट्रल फोर्स आहे, कारण त्या प्लॅनेटवरचा फोर्स कुठल्याही क्षणाला सूर्याकडे डायरेक्टेड आहे. आता सूर्याकडे डायरेक्टेड आहे मग त्या पॉइंटला आपल्याला ओरिजिन मानायचं आहे. सो सपोज द सन इज ॲट द ओरिजिन. द पोझिशन ऑफ द प्लॅनेट इज डिनोटेड बाय आर बार अँड द परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ इट्स मोमेंटम is denoted by P bar, component perpendicular to R bar. मोमेंटम वेलोसिटी या दिशेमध्ये आहे कारण तो टँजेन्शियल वेलोसिटी या दिशेमध्ये असणार आहे. रेडियस वेक्टरचं डायरेक्शन सेंटर पासून पार्टिकलच्या पोझिशनकडे म्हणजे एस पासून पी कडे डायरेक्टेड आहे, एस टू पी. आणि मोमेंटम जो आहे मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी, मास वेलोसिटीचा गुणाकार. मग इथं वेलोसिटी जी आहे ती सर्क्युलर पाथला टँजेन्शियल असते म्हणजे मोमेंटम टँजेन्शियल दिशेमध्ये आहे. थोडक्यात आर बारला मोमेंटम परपेंडिक्युलर आहे. द पोझिशन ऑफ द प्लॅनेट इज डिनोटेड बाय आर बार अँड द परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ इट्स मोमेंटम इज डिनोटेड बाय पी बार. The area swept by planet of mass m in given interval delta t is delta a bar, which is given by area is इथं त्रिकोण आहे हा एस पी पी हा उजव्या बाजूचा जो त्रिकोण आहे त्रिकोणाचा एरिया म्हणजे 1/2 बेस गुणिले हाईट. सो डेल्टा ए बार इज इक्वल टू 1/2 बेस म्हणजे आर बार आहे आणि हाईट जी आहे हाईट म्हणजे इथून इथपर्यंतची लांबी ही डेल्टा पी असणार आहे. डेल्टा पी मोमेंटम 1/2 बेस इंटू हाईट आहे. बेस म्हणजे एस पासून पी पर्यंतचं अंतर हे आर बार आहे आणि हाईट म्हणजे या टोकापासून या वरच्या टोकापर्यंतचं अंतर. मग इथं
डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी, वेलॉसिटी इज डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इन टू टाइम, म्हणजे हे जे अंतर आहे उभं अंतर हे किती असणार आहे, वेलॉसिटी गुणिले टाइम. सो व्ही मल्टिप्लाइड बाय डेल्टा टी. ॲज फॉर स्मॉल डेल्टा टी, P bar is perpendicular to R bar and this is the area of the triangle. So delta t डाव्या बाजूला घेतला तर आपल्याला मिळेल डेल्टा ए बार बाय डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 R बार क्रॉस V बार. डेल्टा टी डाव्या बाजूला घेतलेला आहे, आपल्याला डी ए बार बाय डी टी ही किंमत मिळालेली आहे. लिनियर मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे मास आणि वेलॉसिटीचा गुणकार. सो पी बार इज इक्वल टू एम व्ही बार. इथं व्ही बार दिसत नाही आहे. पी बार इज इक्वल टू एम व्ही बार. देअरफॉर पुटिंग व्ही बार इज इक्वल टू पी बार अपॉन एम इन द अबाव रिलेशन. व्ही बारच्या ऐवजी पी बार अपॉन एम पुट करायचं आहे. सो डेल्टा ए बार बाय डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 आर बार क्रॉस R bar into P bar divided by M. Angular momentum L bar is the rotational equivalent of linear momentum and is defined as. आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये अँग्युलर मोमेंटम अभ्यासलेला आहे. अँग्युलर मोमेंटम हे लिनियर मोमेंटमला ॲनालॉगस क्वांटिटी आहे रोटेशनल मोशनमधली, आणि या दोन मोमेंटममधलं रिलेशन जे आहे ते आहे एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. चॅप्टर 1 मध्ये आपण हे रिलेशन प्रूव्ह केलेलं आहे. अँग्युलर मोमेंटम एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. फॉर सेंट्रल फोर्स द अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. सेंट्रल फोर्समध्ये अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व्ड असतं. सो डेल्टा ए बार बाय डेल्टा टी इज इक्वल टू 1/2 ॲज इट इज. इथं न्यूमरेटरला आर बार क्रॉस पी बार आहे, त्याच्याऐवजी आपल्याला एल बार लिहिता येईल, आणि हा 2 आणि एम ॲज इट इज ठेवलेला आहे. सो डेल्टा ए बार बाय डेल्टा टी इज इक्वल टू एल बार अपॉन 2m. एल बार कॉन्स्टंट आहे, एम कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेल्टा ए बाय डेल्टा टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. देअरफॉर दिस प्रूव्ज द लॉज ऑफ एरियाज. जर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहत असेल तर डी ए बाय डी टी म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये ट्रेस केलेला एरिया हा कॉन्स्टंट राहणार आहे. दिस इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बीइंग अ सेंट्रिपिटल फोर्स, बीइंग अ सेंट्रल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रल फोर्स आहे, आणि सेंट्रल फोर्स असल्यामुळेच तो एरिया जो ट्रेस होतो आहे दिलेल्या वेळेमध्ये ट्रेस होणारा एरिया हा कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. तिसरा नियम आहे लॉ ऑफ पिरियड्स. द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन. प्लॅनेटच्या सूर्याभोवतालचा रिव्होल्यूशनचा जो पिरियड आहे, म्हणजे एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, त्याचा वर्ग. द स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन of a planet around the sun is proportional to the cube of semi-major axis of the ellipse traced by the planet. थोडक्यात t square is proportional to r cube. If r is the length of semi-major axis, then the law states that t square is proportional to r cube, or t square upon r cube is equal to constant. पुन्हा एकदा बघा. The square of the time period of revolution of a planet around the sun is proportional to the cube of, कुणाचा cube? Cube of semi-major axis of the ellipse traced by the planet. Kepler's law was based on regular observations of motion of the planets. Kepler did not know why the planets obey these laws. That is, he had not derived these laws. केपलरने हे लॉ डिराईव्ह केलेले नाहीत, तर त्याने ज्या काही नोंदींचा अभ्यास केला त्या नोंदींचा अभ्यास करून त्याने तर्क लावून हा नियम मांडलेला आहे.
Table 5.1 gives the data from measurement of planetary motions which confirm Kepler's laws of periods. काही प्लॅनेट्स दिलेले आहेत, त्यांच्या मेजर ॲक्सिसचे अंतर दिलेले आहेत, त्यांचा पिरियड दिलेला आहे आणि T²/R³ यांचा रेशो जर घेतला तर प्रत्येकाचा रेशो जवळपास 3 येतो आहे. म्हणजे T²/R³ हा रेशो जवळपास कॉन्स्टंट आहे. पुढचा भाग आहे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. When objects are released near the surface of the earth, they always fall down to the ground. That is, earth attracts objects towards itself. Galileo pointed out that heavy and light objects, when released from same height, fall towards the earth at the same speed. That is, they have same acceleration. गॅलिलिओने हे सर्वप्रथम पॉइंट आउट केलेलं आहे की दोन ऑब्जेक्ट्स, एक हेवी आणि एक लाईट, जर दोघांना सारख्याच हाईटवरनं रिलीज केलं तर ते दोन ऑब्जेक्ट्स जेव्हा पृथ्वीवरती पडतील त्या पडत्या क्षणाला त्या दोघांचा स्पीड एकसारखा असेल. याचा अर्थ दोघांमध्ये निर्माण झालेलं ॲक्सलरेशन सेम असेल. न्यूटन वेंट बियॉन्ड and proposed that the forces of attraction between masses is universal. गॅलिलिओने म्हटलेलं आहे दोन्ही वस्तूंमधलं ॲक्सेलरेशन सेम आहे. न्यूटन त्याच्या पलीकडे गेला आणि त्याने असं सांगितलं की दोघांवरती ॲक्ट होणारा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो युनिव्हर्सल आहे, सारखा आहे. न्यूटन स्टेटेड द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन which led to an explanation of terrestrial gravitation. न्यूटनने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडला. याचा उपयोग जो आहे टेरेस्ट्रियल म्हणजे पृथ्वी तलावरती ग्रॅव्हिटेशन एक्सप्लेन करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ लागला. इट ऑल्सो एक्सप्लेन्स दॅट केपलर्स लॉ प्रोव्हाइड द रिझन बिहाइंड द ऑब्झर्व्ड मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन. केपलरने जे काही नियम सांगितलेला आहे त्या नियमांचंही एक्सप्लेनेशन या न्यूटनच्या नियमाने देता येतं. इन 1665 न्यूटन स्टडीड द मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. इट वॉज नोन दॅट मून कम्प्लीट्स वन रिव्होल्यूशन अबाउट द अर्थ इन 27.3 days. द डिस्टन्स फ्रॉम द अर्थ टू द मून इज 3.85 into 10⁵ kilometer. The motion of the moon is in almost a circular orbit around the earth with constant angular speed. As it is a circular motion, the moon must be constantly acted upon by a force directed towards the earth, which is at the center of the circle. This force is the centripetal force and is given by centripetal force. आपण बघितला F is equal to mr omega square. हा फॉर्म्युला आपण पहिल्या चॅप्टरमध्ये डिराईव्ह केलेला आहे सर्क्युलर मोशन अभ्यासताना. वेअर m is mass of the moon, r is the distance between center of the moon and the earth. We also have F is equal to ma from Newton's law of motion. मून अर्थच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह करतोय म्हणून त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट व्हायला पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्सची किंमत mr ओमेगा स्क्वेअर. न्यूटनच्या नियमानुसार बॉडीवरती ॲक्ट होणारा फोर्स F इज इक्वल टू m इंटू ए असतो. हे दोन्ही फोर्सेस इक्वल पाहिजे आहेत. सो ma इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. therefore a is equal to r omega square. As angular velocity in terms of time period is given by angular velocity ची किंमत पिरियडच्या स्वरूपात ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. वी गेट ओमेगाची किंमत ही टाकली आपल्याला मिळतं आहे a इज इक्वल टू r 2 पाय अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर.
आता आपल्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करू. आरची किंमत आपण बघितली 3.85 10⁵, 2चा वर्ग 4 आहे. ही व्हॅल्यू आरची किलोमीटरमध्ये आहे, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁵ ने गुणलेलं आहे. 2चा वर्ग 4 आहे, पाय स्क्वेअर ॲज इट इज. अर्थचा पिरियड, मूनचा पिरियड जो आहे अर्थच्या भोवती 27.3 दिवस आहे, त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी गुणिले 24 गुणिले 60 गुणिले 60 ब्रॅकेट स्क्वेअर. या ॲक्सेलरेशनची किंमत आली 0.027 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ द मून विच इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज सेंटर ऑफ द ऑर्बिट इन विच द मून रिव्हॉल्व्स. ही जी काही किंमत मिळालेली आहे त्या मूनचं ॲक्सेलरेशन आहे, आणि मूनचं ॲक्सेलरेशन अर्थकडे डायरेक्टेड आहे, अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड आहे. म्हणजे मून ज्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते आहे त्या ऑर्बिटच्या सेंटरकडे हे ॲक्सेलरेशन डायरेक्टेड आहे. व्हॉट कुड बी द फोर्स विच प्रोड्युसेस दिस ॲक्सेलरेशन? हे ॲक्सेलरेशन निर्माण करणारा फोर्स किती असला पाहिजे? न्यूटन assumed the laws of nature are same for earthly objects and for celestial bodies. न्यूटनने असं इमॅजिन केलं की निसर्ग कोणाशीही भेदभाव करत नाही. टेरेस्ट्रियल आणि सेलेस्टियल बॉडीज, ज्या बॉडीज पृथ्वीच्या सरफेसवरती आहे त्यांना टेरेस्ट्रियल म्हणायचं, आणि ज्या स्पेसमध्ये आहे त्यांना सेलेस्टियल म्हणायचं. मग निसर्ग दुजाभाव करत नाही. जे नियम पृथ्वीवरच्या ऑब्जेक्टसाठी आहेत तेच नियम अवकाशामधल्या ऑब्जेक्टसाठी लागू झाले पाहिजे. ॲज दिस ॲक्सेलरेशन इज मच स्मॉलर दॅन द ॲक्सेलरेशन फेल्ट बाय द बॉडीज नियर द सरफेस ऑफ द अर्थ, he concluded that the acceleration felt by an object due to gravitational force of earth must be decreasing with the distance of the body from the earth. आता मूनचं ॲक्सेलरेशन 0.0027 आहे, आणि हे ॲक्सेलरेशन पृथ्वीवरचं जे ॲक्सेलरेशन असतं 9.8 त्यापेक्षा खूप कमी आहे. मग त्याने निष्कर्ष काय लावला की ॲक्सेलरेशन जे आहे हे अंतराबरोबर डिक्रीज होत असलं पाहिजे. सरफेसवरती ऑब्जेक्ट आहे म्हणून जी जास्त आहे, मून अर्थपासून खूप लांब अंतरावरती आहे म्हणून अंतर वाढलं म्हणून ॲक्सेलरेशन कमी झालेलं असावं. वी हॅव ए ऑब्जेक्ट अपॉन ए मून. ए ऑब्जेक्ट पृथ्वीच्या सरफेसवरती ॲक्सेलरेशनची किंमत 9.8 आणि मूनच्या ॲक्सेलरेशनची किंमत 0.0027. हा भागाकार केला उत्तर येतं आहे 3600. जर आपण डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ सेंटर आणि डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ सेंटर या दोघांचा रेशो घेतला, मूनचं अंतर अर्थच्या सेंटरपासूनचं अंतर 3.85 10⁵ किलोमीटर आहे, आणि पृथ्वीची रेडियस जवळपास 6400 किलोमीटर आहे. हे दोन्ही अंतर जर टाकले तर उत्तर 60 आलं. आपल्याला माहिती आहे 60चा वर्ग 3600. सो या दोन किमतींवरनं त्याने निष्कर्ष काढला. दस फ्रॉम द अबाउट टू इक्वेशन्स वी गेट ॲक्सेलरेशन ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन ऑफ मून इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ मून भागिले डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ब्रॅकेट स्क्वेअर. इथं ब्रॅकेट आहे, उभी रेष दिसत नाही आहे, या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. सो या इक्वेशनवरनं काय दिसतं आहे, इथं ॲक्सेलरेशन ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स एक वरती आहे एक खाली आहे, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो न्यूटन देअरफॉर कन्क्लुडेड दॅट ॲक्सेलरेशन ऑफ अन ऑब्जेक्ट टुवर्ड्स द अर्थ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन जे आहे हे त्या ऑब्जेक्टचं सेंटरपासून अर्थच्या सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो ए इज प्रपोर्शनल टू 1/r². As F is equal to ma, therefore the force exerted by Earth on an object of mass m at a distance r from it is F is equal to F proportional to m/r². Acceleration is inversely proportional to r², and force is mass into acceleration.
मग ॲक्सेलरेशनची किंमत या फॉर्म्युल्यात टाकली तर आपल्याला मिळेल एफ इज प्रपोर्शनल टू एम अपॉन आर स्क्वेअर. सिमिलरली an object also exerts a force on earth which is Fe proportional to capital M upon R square. स्मॉल m म्हणजे ऑब्जेक्टचं मास आहे, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचं मास आहे. where capital M is the mass of the earth. According to Newton's third law of motion, the force on a body due to earth has to be equal to the force on earth due to the object. Hence, the force F is also proportional to the mass of the earth. Hence, Newton concluded that gravitational force between earth and an object of mass m is F proportional to mm upon r square. He then generalized it to gravitational force between any two objects and stated universal law of gravitation as follows. त्याने आपला हा जो नियम आहे जो त्याने मूनसाठी तयार केला होता तो जनरलाइज केला आणि युनिव्हर्सल लॉ त्याने मांडलेला आहे. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ फोर्स. फोर्स कसा आहे? विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इथे बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस एम एम. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट. या दोघांच्या मासेसच्या गुणाकाराला फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि आर स्क्वेअरला तो इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो एव्हरी पार्टिकल ऑफ अ मॅटर अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ फोर्स. कुठल्याही मॅटरचा कुठलाही पार्टिकल दुसऱ्या मॅटरच्या कुठल्याही पार्टिकलला अट्रॅक्ट करतो एका फोर्सने. आणि हा फोर्स कसा आहे? फोर्स विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. This law is applicable to all material objects in the universe. Hence, it is known as universal law of gravitation. हा नियम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन निसर्गातल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे, म्हणून या नियमाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हटलं गेलेलं. If two bodies of masses m1 and m2 are separated by distance r, then the gravitational force between them can be written as F proportional to m1 m2 upon r square. प्रपोर्शनलचं इक्वल केलं, काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागेल, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. इथं कॅपिटल जी घेतलेला आहे. सो जी इज अ कॉन्स्टंट नोन ॲज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे, त्याचं नाव आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट्स व्हॅल्यू इन SI युनिट्स इज गिवन बाय. या कॉन्स्टंटची किंमत किती आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. जीचं युनिट लिहिण्यासाठी या फॉर्म्युल्याला जीच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करा. फॉर्म्युला हा जो आहे त्याला जीच्या स्वरूपात लिहायचा. जीच्या स्वरूपात फॉर्म्युला काय होईल? जी इज इक्वल टू FR स्क्वेअर भागिले m1 m2. मग आता एफ न्यूटनमध्ये, आर मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम m1 किलोग्रॅम m2 किलोग्रॅम, म्हणजे जीचं युनिट काय आलं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर स्क्वेअर किलोग्रॅम. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 6.67 10⁻⁻11. अँड इट्स डायमेन्शन्स आर. या जीचे डायमेन्शन्स आहेत 3 इन लेंथ, -1 इन मास अँड -2 इन टाइम. The gravitational force is an attractive force and it acts along the line joining the two bodies. The force exerted by two bodies on each other have same magnitude but have opposite directions. They form an action-reaction pair. Gravitational force हा attractive force आहे. हा फोर्स त्या दोन ऑब्जेक्ट्सना, त्या दोन मासेसना जॉईन करणारी जी लाईन आहे
त्या लाईनच्या दिशेमध्ये ॲक्ट होतो. दोन्ही बॉडीजवरती ॲक्ट होणारा फोर्स जो आहे, मॅग्निट्यूड दोघांवरचा फोर्सचा सेम असेल, पण त्यांचे डायरेक्शन्स अपोजिट आहे. म्हणजे हे दोन फोर्सेस ॲक्शन रिॲक्शन पेअर फॉर्म करतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अ कलेक्शन ऑफ मासेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त दोन ऑब्जेक्ट्स मधला फोर्स काढण्यासाठी आपण वापरलेला आहे. पण जर कलेक्शन ऑफ मासेस असेल, जर अनेक मासेस असतील आणि आपल्याला एखाद्या मासवरचा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल, तर त्यासाठी ही कंडिशन दिलेली आहे. दिस लॉ म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा युनिव्हर्सल लॉ. दिस लॉ रेफर्स टू 2 point masses. For a collection of point masses, the force on any one of them is the vector sum of the gravitational forces exerted by all the other point masses. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन 2 पॉइंट मासेस बद्दल बोलतो, पण जेव्हा आपल्याकडं अनेक पॉइंट मासेसचं कलेक्शन असेल आणि आपल्याला त्यापैकी कुठल्याही एखाद्या पॉइंट मासवरचा एकूण फोर्स काढायचा असेल, तर तो एकूण फोर्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्या मासवरती इतर सर्व मासेस जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतील त्या सर्वांचं व्हेक्टर सम जर घेतलं तर आपल्याला एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळेल. ॲज शोन इन फिगर 5.4, द रिझल्टंट फोर्स ऑन पॉइंट मास M1 is the vector sum of forces F12 bar, F13 bar and F14 bar due to point masses M2, M3 and M4 respectively. या आकृतीमध्ये बघा, इथं M1 मास आहे, इथं M2 मास आहे, M3 मास आहे, M4 मास आहे. आता जर मी M1 मासचा विचार करतोय तर M1 वरती कोण कोण फोर्स एक्झर्ट करेल, M2 करेल, M3 करेल, M4 करेल. M2 चा फोर्स किती आहे, M2 चा M1 वरचा फोर्स F12 बार आहे. M3 चा M1 वरचा फोर्स F13 बार आहे. M4 चा M1 वरचा फोर्स F14 बार आहे. मग आपल्याला M1 वरचा एकूण फोर्स पाहिजे आहे. मग M1 वरती 3 फोर्स ॲक्ट होत आहेत, F12, F13 आणि F14. या तिघांचं वेक्टर सम घेतलं तर आपल्याला M1 वरचा एकूण फोर्स मिळेल. मासेस M2, M3 and M4 are also attracted towards M1 and there is also mutual attraction between masses M2, M3 and M4. But these forces are not shown in figure. आपल्याला M1 वरचा फोर्स काढायचा आहे. M2 वरती, M3 वरती आणि M4 वरती M1 फोर्स एक्झर्ट करतोय. M2, M3 आणि M4 यांच्यामध्ये देखील आपापसात फोर्सेस आहेत, पण त्यांचा आपण इथं विचार करत नाही, कारण आपल्याला M1 वरचा एकूण फोर्स काढायचा आहे. फॉर n पार्टिकल, फोर्स ऑन ith मास, I क्रमांकाचं जे मास आहे त्याच्यावरचा एकूण फोर्स Fi इज इक्वल टू summation Fij bar I equal to 1, j not equal to 1 to n, where Fij bar is the force on ith particle due to jth particle. I आणि j च्या किमती इक्वल नको आहे, I आणि j डिफरंट पाहिजे आहे. आणि Fij bar हा काय आहे, is the force on ith particle due to the jth particle. The gravitational force between an extended object like Earth and a point mass A can be obtained by obtaining the vector sum of forces on the point mass A due to each of the point mass which make up the extended object. एक्सटेंडेड ऑब्जेक्ट म्हणजे मोठा ऑब्जेक्ट, साईज ज्याची जास्त आहे. अर्थ सारखा ऑब्जेक्ट जर घेतला, अर्थ पॉइंट मास नाहीये, मग जर आपल्याला अर्थ आणि पॉइंट मास
यांच्यामधला फोर्स काढायचा असेल तर काय करावं लागेल, अर्थमधला प्रत्येक पॉइंट मास आणि तो बाहेरचा जो पॉइंट मास आहे यांच्यामधला फोर्स फाइंड करावा लागेल आणि या सगळ्यांचं व्हेक्टर सम घेतलं तर आपल्याला एकूण फोर्स मिळेल. We can consider following two special cases for which we can get a simple result. We will state the result here and show how it can be understood qualitatively. पहिला मुद्दा आहे gravitational force of attraction due to a hollow, thin spherical shell of uniform density on a point mass situated inside it is 0. हा एक पहिला नियम आहे. The gravitational force of attraction due to a hollow, thin spherical shell of uniform density on a point mass situated inside it is 0. एक शेल इमॅजिन करा आणि त्या शेलच्या आतमध्ये सेंटरला एक पॉइंट मास ठेवलेला आहे. तर त्या शेलमुळे सेंटरवरती ठेवलेला जो पॉइंट मास आहे त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 असणार आहे. याच्या प्रूफकडे आपण डिटेलमध्ये जाणार नाही, फक्त हा भाग महत्त्वाचा आहे. जर आपण एखादा थिन शेल निवडला तर त्या शेलच्या सेंटरला पॉइंट मास ठेवला तर त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 असेल. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अ hollow spherical shell or a solid sphere of uniform density and a point mass situated outside is just as if the entire mass of the shell or sphere is concentrated at the center of the sphere. याचा अर्थ बघा, जर तुम्ही हॉलो शेल घेतलं किंवा सॉलिड स्पियर घेतला आणि एक पॉइंट मास जर त्याच्या बाहेर ठेवला आपण, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या शेलचं किंवा त्या स्पियरचं एंटायर मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकेल. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या एक्सटेंडेड बॉडीला पॉइंट मासने रिप्लेस करू शकता. अर्थ स्पेरिकल आहे, पण जर आपला पॉइंट मास त्या अर्थच्या बाहेर असेल तर अर्थ आणि त्या पॉइंट मास मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्यासाठी आपल्याला अर्थच्या ऐवजी त्या अर्थचं संपूर्ण मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं गृहीत धरता येऊ शकतं. हे दोन कंडिशन्स महत्त्वाचे आहे. जर थिन हॉलो स्पेरिकल शेल असेल आणि त्या सेलच्या सेंटरला जर आपण एखादा पॉइंट मास ठेवला तर त्या पॉइंट मासवरती ॲक्ट होणारा एकूण ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असतो. हा पहिला भाग. जर एखादा पॉइंट मास आपण हॉलो स्पेरिकल शेल किंवा सॉलिड स्पियरच्या बाहेर घेतला, पॉइंट मास हॉलो स्पियर किंवा सॉलिड स्पियरच्या बाहेर असेल तर त्यासाठी आपल्याला त्या स्पियरला किंवा हॉलो शेलला त्याचं संपूर्ण मास त्याच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं गृहीत धरून त्या बॉडीला पॉइंट मासने रिप्लेस करता येईल. पुढचा भाग जो आहे मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा भाग आपल्या सिलेबसमधनं वगळलेला आहे, त्यामुळे हा भाग आपण इथं घेणार नाही. एवढी माहिती तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाईज करायची आहे. पुढचं आर्टिकल हे मी पुढच्या तासाला अपलोड करेल आणि तुम्हाला सूचित करेल. थँक्यू.